नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। 25 आणि 26 तारखेला मी ठाण्याला कोर्स ठेवला आहे। स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे, मराठीतून आहे। ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवरून तुम्ही चौकशी करू शकता। अमेरिका तेजीतच बंद झालं। AI वर जास्त भर अमेरिकेचा दिसतोय, त्यामुळे AI रिलेटेड जे IT कंपन्या होत्या त्यांचे शेअर काल वाढले आणि मार्केट संपल्यानंतर काही रिझल्ट लागले, पण क्रूडचा भाव थोडा थोडा कमी होतोय। 79च्या लेवलला क्रूड आलाय। फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 4026 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3640 कोटी। पिडीलाइटचा रिझल्ट चांगला आलाय। प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन मात्र फ्लॅट राहिले। त्यांचे सेल्स 9964 कोटी झाले। युजास एनर्जी प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन 41.5। सिग्निटी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला आला। गो डिजिटचाही रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं। ग्रॅव्हिटाचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं। HUL ही क्वालिटी वॉल्स, मॅग्नम, कॉर्नेटो या सगळ्या आईस्क्रीम विभागाचं लिस्टिंग मार्च 2026 मध्ये करायच्या विचारात आहे। ॲक्सिलियाचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलंय, पण मार्जिन फ्लॅट राहिलंय। झेन्सर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं। पर्सिस्टंट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, 20 रुपये पर्सिस्टंटने डिव्हिडंड दिलाय। रतन इंडिया पॉवर ही तोट्यातून फायद्यात आली। पूर्वी त्यांना 587 कोटी तोटा होता, आता 4.33 कोटी एवढा फायदा झाला। नोव्होकोविस्टा बरोबर उलट, फायद्यातून तोट्यात गेली। 31 कोटी फायदा होता, त्याचा 61 कोटी तोटा झाला। रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिनही कमी झालं। टिप्स म्युझिक चांगले निकाल आले। प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं। प्रॉफिट 27%, रेव्हेन्यू 20%, मार्जिन 8% वाढलं। BPCLचं जे मार्जिन, रिफायनिंग मार्जिन बघायचं होतं, ते रिफायनिंग मार्जिन काल आलं नव्हतं म्हणून सांगितलं नाही। क्वार्टर ऑन क्वार्टर $5.60 एवढं झालं, पूर्वी ते 4.40 होतं। आणि LPG अंडर रिकव्हरी 7229 होती, पूर्वी ही 4120 होती। अंडर रिकव्हरीमध्ये वाढ होणं चांगलं नाही। ओबेरॉय रिॲलिटी मॉल आणि इंटरनॅशनल स्कूल सुरू करणार आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक रिझल्ट चांगला आलाय, तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत। लेमन ट्री हॉटेल गुवाहाटी इथे 2 हॉटेलसाठी करार केलाय। टाइम टेक्नोप्लास्ट
सौदी अरेबियामध्ये नवीन फॅसिलिटी सुरू केली आहे. लॉरेस लॅब, अमेरिकेत न्यू जर्सी इथे असलेल्या लॅबची तपासणी 23 जानेवारी ते 13 जानेवारी ते 21 जानेवारी या काळात झाली होती. 483 फॉर्म इश्यू झाला आणि 1 त्रुटी दाखवली. सम्मान कॅपिटल 151 रुपयाने त्यांनी QIP केला. शिवा सिमेंट ही JSW सिमेंटची सबसिडियरी आहे. तिने भूषण पॉवर आणि स्टील बरोबर 380 कोटीसाठी करार केला. 1 मेट्रिक टन पर ॲनम ग्राइंडिंग युनिटच्या डेव्हलपमेंटसाठी हा करार करण्यात आला. हुडको वाधवान पोर्ट प्रोजेक्टसाठी त्यांनी MOU साईन केलं. पारस डिफेन्स महाराष्ट्र सरकारबरोबर MOU केलं. 12,000 कोटी ऑप्टिक्स पार्क प्रोजेक्टसाठी ते पुढल्या 10 वर्षामध्ये गुंतवणूक करणार आहेत. मास फायनान्शियल रूरल हाऊसिंग आणि मॉर्गेजसाठी ते पैसे गुंतवणार आहेत. JK सिमेंट आणि L&T टेक हे पुढील वायद्यामध्ये दोन्हीही शेअर असणार नाहीत. वारी एनर्जी अमेरिकेमध्ये 1.6 गिगावॅट सोलर मॉड्यूल लाईनचं कमर्शियल प्रोडक्शन सुरू झालं. झायडस लाईफच्या युस्नो फ्लास्कला ऑर्फन ड्रग स्टेटस मिळाला. तेजीत कुठले शेअर राहतील आणि मंदीत कुठले राहतील याचा थोडासा अंदाज घेऊया. पण आपल्याला वाटतंय चांगला रिझल्ट लागला म्हणजे हा शेअर तेजीत राहील आणि वाईट रिझल्ट लागला तर हा शेअर मंदीत राहील. पण खूप वेळेला असं होतं की लोकांना आधीच अंदाज आलेला असतो की हा शेअर तेजीत राहील म्हणून पोझिशन घेतलेली असते आणि तेवढा रिझल्ट चांगला आला नाही तर शेअर पडतो. किंवा शेअर खराब लागेल म्हणून शेअरचा भाव आधीच पडलेला असतो रिझल्ट खराब लागेल म्हणून, पण तेवढा खराब रिझल्ट लागत नाही जेवढी अपेक्षा केलेली असते. त्यामुळे शेअरचा भाव वाढतो. तर पूर्वीची पोझिशन आधी कशी घेतली गेली होती ती पहा आणि मगच निर्णय घ्या. आता काल एक कमेंट खरंच चांगली आली होती की हे मार्केट पडणार तरी किती, आणि दुसरं की किती एवढे फंड्स तरी हवेत ना गुंतवण्यासाठी, ॲव्हरेज करण्यासाठी. तर मला एक सांगायचं आहे, अजिबात ॲव्हरेज करू नका. एक उदाहरण देते की तुमच्याकडे समजा हिरो मोटोचे शेअर आहेत, शेअर पडू लागला तर ॲव्हरेज करण्याच्या ऐवजी ऑटो सेक्टरमधल्या दुसऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करा. म्हणजे काय होतं, हा ऑटो सेक्टरमधला शेअर वाढला नाही तर तो वाढतो. ॲव्हरेज करण्याने शेअर बदलत नाही आणि ॲव्हरेज करायचंच असेल तर ते खूप लो लेव्हलला केलं पाहिजे तर त्याचा काही उपयोग होतो. आणि तुमच्याकडे जर 25 शेअर असतील तर समजा 200 रुपयाचे 25 शेअर आहेत आणि तो पड शेअर पडला तर 50 रुपयाच्या भावाने 50 शेअर घ्यायचे. म्हणजे डबल ॲव्हरेज करायचं तर शेअरचा भाव खूप कमी होतो. पण शेअरची क्वालिटी चांगली असेल तरच ॲव्हरेज करा, नाहीतर ॲव्हरेज करायच्या भानगडीला पडू नका. हे एक. दुसरं, बजेट हा मोठा इव्हेंट आहे. जर बजेट चांगलं आलं
तर मार्केट 25,000च्या पुढे सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे एक बजेटचा चान्स तुम्ही घेऊ शकता. नाहीतर 22,000पर्यंत खाली जाईल बजेट खराब आलं तर. पण बजेटच्या पर्यंत काय होत आहे ते पहा. तेजीत कुठले शेअर राहतील हे आधी बघूया. नेस्को, भारती एअरटेल, लक्ष्मी ऑर्गॅनिक, पर्सिस्टंट, लुपिन, झेन्सर, ब्रिटानिया, कोलगेट, सिग्निटी, गो डिजिट, ॲक्सिलिया, मुथूट, मन्नापुरम, पूनावाला, निप्पॉन लाईफ, हिंदुस्तान झिंक, नाल्को, इप्का, मारुती, झायडस, पारस डिफेन्स, हिंदाल्को, अल्कार्गो, BPCL, इप्का, अवंती फीड्स, जॅक्सन पाल याचा रिझल्ट चांगला आलाय म्हणून, 361 वॅम, नाटको फार्मा, पातंजली आणि टाटा कन्झ्युमर. तर मंदीमध्ये क्रॉम्प्टन, DLF, लोढा आणि अपोलो टायर. हे बघा, जेव्हा शेअर मार्केट वाढत असतं तेव्हा आपण हे वाढणार तरी किती असं नाही विचार. पण पडत असताना मात्र मार्केट पडणार किती. नेहमी ज्याचा मनावर ताबा चांगला, मनाचा तोल चांगला, तो मार्केटमध्ये अधिक यशस्वी होतो. विकण्याचंही एक टार्गेट ठरवायला पाहिजे. मार्केट पडत असताना शांतपणे बघत राहिलं पाहिजे आणि कमीत कमी किमतीला शेअर घेत राहिले पाहिजे. म्हणूनच आम्ही सांगतो की शेअरचा भाव जर खूप वाढलाय, मला भरपूर प्रॉफिट आहे, तर ते प्रॉफिट पदरात पाडून घेणं कधीही चांगलं. नाहीतर आत्ता होतं गेलं कुठे याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही. त्यामुळे मनावर ताबा ठेवायला शिका. हा मार्केटमधून होणारा फार मोठा फायदा आहे. तुम्ही मनावर ताबा ठेवलात तर दुःखातून सावरायला सुद्धा मदत होते. आयुष्याचा हा फार मोठा धडा आहे, हा लक्षात घ्या. बघूया मार्केट काय काय करतंय. नमस्ते.